मित्रो, आनंद का टिकत नाही आणि तो कसा टिकवावा या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. बरेचदा याच्याकडे पैसा टिकत नाही, याच्याजवळ माणूस टिकत नाही असं बोललं जाते. याच्याकडे आनंद का टिकत नाही याचाही आपण शोध घेतला पाहिजे. आता माणसाचं काय असते, माणूस बाह्य विषयामध्ये आनंद शोधत असतो. बहुतांश माणूस बाह्य घटकावर, मग वास्तू आहे, घर आहे. घर नसलं की माणूस दुःखी असतो राहण्यासाठी. घर मिळालं राहण्याला, 4 दिवस बरं वाटते. 4 दिवसानंतर दुसऱ्याचं घर मोठं दिसू लागलं किंवा त्या घरामध्ये ते जुने पण येऊ लागलं की तो दुःखी व्हायला लागतो. किंवा त्याच्यामध्ये काही उणिवा दिसू लागल्या की दुःखी व्हायला लागतो. ते घराबद्दलच नाही, मग त्याबरोबर दुसऱ्या आणखीन 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 काही गोष्टी आहेत. ही आणखीन 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 यासाठी म्हटलं मी की ती शृंखला चालूच असते. आता निवडणुकामध्ये काही जणाला पक्षाचं तिकीट मिळालं नाही की दुःखी. पक्षाचं तिकीटच मिळत नसेल तर बाबा एकदाचं तिकीट तरी पक्षानं आपल्याला दिलं, पडो पाडो जिंको हारो वाटते सुरुवातीला. पुन्हा मग तिकीट मिळालं, निवडूनही आला, पुन्हा मग महापौर का केलं नाही, नगराध्यक्ष का केलं नाही, सरपंच का केलं नाही, म्हणजे सातत्यानं मग दुःखी. काल एक व्यक्ती मला भेटला, म्हटलं मला अपेक्षा होती सर. म्हटलं कशाची? आमच्या कारभारणीला महापौर करतील म्हणून. बरं, मग काय झालं? नाही म्हटलं, दुसऱ्याचाच नंबर लागला. मग कारभारणी काय करते? काय नाही म्हटलं, तेवढं काही शिक्षण नाही, मग काही सामाजिक कार्यामध्ये आहे, काही वक्तृत्व कौशल्य काही आहे, काही मॅनेजमेंट करता येईल का, ते सगळं पद सांभाळता येईल का, वेगवेगळ्या कमिटीसमोर बोलता येईल का, लोकांचे प्रश्न सोडवताना बोलता येईल का? नाही नाही, मी आहे ना म्हणला, मी आहे ना, मी बोलतो ना सगळं म्हणला. ती फक्त सही करायला तेवढं राहिलं तरी चालते. तो काही माणूस नांदेडचा नव्हता, हे लक्षात ठेवा, नाहीतर माणसाला कोण होय म्हणून. तर मला सांगायचं आहे की आपण एकच पद असते, सगळ्याला मिळत नसते. ही वस्तुस्थिती बऱ्याचदा आपण विसरून जातो आणि आपली त्याचे अनेक घटक कारणीभूत असतात एखादी गोष्ट आपल्यापासून दूर राहण्याला. म्हणजे याचा अर्थ कधी, आता हे उदाहरण मी एक वेगळं दिलं, आता वेगळं एक उदाहरण देतो. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता असते, तुमच्यामध्ये योग्यता असते, पात्रता असते, कौशल्य आहे, क्षमता आहे, सगळे आहे. पण पक्षश्रेष्ठीला तुम्ही आवडला नाहीत तर, किंवा तुमचे त्यांना जी अपेक्षा आहेत वागण्या बोलण्यामध्ये, तुम्ही सत्यानं वागणार असाल समजा, तुम्ही पाच पैसे कोणाचे घेणार नाहीत, भ्रष्टाचारापासून 100% दूर राहणार आहात, तर कदाचित पक्षश्रेष्ठीला अशी माणसं नको असतील, कारण त्यांना निधी पाहिजे असेल. म्हणजे याचा अर्थ मग दुःखी होण्याचं काय कारण आहे? तुमचे सामर्थ्य आहे, तुम्ही निष्पृह पद्धतीनं, त्यागी वृत्तीनं काम करत आहात, त्यामुळे तुम्हाला नाकारलं जात आहे. दारूच्या पार्टीला तुम्हाला बोलवलं नाही, याचं तुम्हाला दुःख का वाटावं? कारण तुम्ही दारू पित नाही ना. मग दारू पित नाही, तुम्ही निर्व्यसनी आहे याचा आनंद माना ना. त्याने मला दारूच्या पार्टीला बोलवलं नाही म्हणून दुःखी का मानता, दुःख का व्यक्त करता? म्हणजे विचार बदला, म्हणजे आयुष्य बदलेल. कारण आपल्याला जीवन समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो यासाठी. आणि तुम्ही आता
आणखीन एका गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. पद महत्त्वाचं नाही असं मी म्हणणार नाही. पद महत्त्वाचं आहे, परंतु पद मिळालं नाही तर काय करायचं याबद्दल बोलणार आहे. आपण अशा वेळी काय विचार करायचा? तर अशा वेळी आपण हा विचार करायचा की काही जणांकडे पद नाहीत तरी ती माणसं आनंदी आहेत. दुसरी गोष्ट, काही माणसाकडे पद नाहीत तरी त्यांना सन्मान आहे. काही माणसाकडे पद नाहीत तरी त्यांचा प्रभाव आहे. पदाशिवाय नेतृत्व, पदाशिवाय प्रभाव आणि पदाशिवाय मान सन्मान मिळवता येतो, पदाशिवाय आनंदी राहता येते, याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. आता महत्त्वाचं आहे की तुम्हाला पदावर जाऊन काय करायचं आहे आणि पदावर गेल्यानंतर काय करता येणार नाही. आता हा एक भाग आहे. तुम्हाला जनसेवा करायची आहे ना. एक जण नगरसेवक पडलेला, मला माझी त्यांच्याशी चर्चा झाली की सर पराभव झाला. म्हणला एवढं सगळं काम केलं पण दुःख वाटते. म्हणलं ठीक आहे, कोणालाही वाटते. म्हणलं याच्यात काहीच नाही. विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसरायचं नसते. आणि मग तुम्हाला सर काय, तुमची काय अपेक्षा होती नगरसेवक होऊन? हे जनतेचे कामं करायचे होते, जनतेची सेवा करायची होती. मी म्हटलं तुम्ही आताही पण करू शकता. तुमचे जे काही चाहते आहेत, तुमच्या पक्षाची माणसं आहेत, त्यांचं सहाय्य घेऊन तुमच्या ज्या वार्डामध्ये जे काही समस्या आहेत नगराध्यक्षापर्यंत लेखी देणे, त्याचं लेखी निवेदन वर्तमानपत्रात देणे, लोकांना जागरूक करणे. आमरण उपोषणाला तुम्ही बसू शकता लक्ष वेधण्यासाठी. 1-2 दिवस जरी बसलं तरी बरेचसं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल आणि तुमचे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते सुटले जातील. लोकांना नळपट्टी घरपट्टी भरण्यासाठी प्रेरित करू शकाल. म्हणजे तुमच्या वार्डामधील जर कर भरण्याचं प्रमाण जास्त असेल तर मग तुम्हाला नैतिक अधिकार निर्माण होईल की अधिक सोयीसुविधा तुमच्याकडे तुम्ही आणू शकता. आणि जितकं शक्य आहे तेवढंच ते देतील, त्यापेक्षा तर काही देणार नाहीत. म्हणजे आता अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करून आपल्या क्षमतानुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या पात्रतेनुसार जे काही जगाला देता येईल ते देत पुढं जाणे. पदावरचे जरी नगरसेवक तुम्ही नसाल किंवा पदावरचे जरी ते पदाधिकारी नसाल तर लोकांच्या मनातले तुम्ही राज्य बनता. आता मी काही मोठी उदाहरण देतो, ते मला आवडेल न आवडेल. बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे कुठलं पद होतं का? जे की ते का नगरसेवक होते का, मुख्यमंत्री होते का? नाही. महात्मा गांधीकडे कुठलं पद होतं का? नाही. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कुठलं पद नसतानाही त्यांचं सामर्थ्य होतं. काही उदाहरण दिले. म्हणजे पदाशिवाय सामर्थ्य हे निर्माण करता येते, त्यासाठी संघटन कौशल्य. आता तुम्ही नाराज होऊन जर घरात बसलात, समजा तुम्ही पराभव झाला म्हणून, तर तुम्ही लोकांची कामच करायचं सोडलं की काहीच उपयोगाचं नाही, लोक हरामखोर असतात आणि ते काही उपयोगाचे नसतात, कोणावरही चिडायला लागलात. आता तुमच्याकडे येणारी माणसं कधीबहुतात तुम्हाला चाहणारी असू शकतात किंवा तुम्हाला मतदान केलेले असू शकतात. एवढे मतं पडले त्याचा अर्थ तुम्हाला मतदान केलेलेच आहे ना. मग त्या माणसाचे नाही आता मी ते सगळं सोडून दिलं म्हणल्यावर जमते का? नाही. दुःखी होऊन घरात बसलात तर तुम्ही संपाल. तुम्ही एका अर्थानं तुम्हाला संपन्न व्हायचं आहे, संपून जायचं नाही. त्यासाठी पुन्हा एकदा कामाला लागलं पाहिजे आणि जनतेची जी काही सेवा शक्य आहे तेवढी करत राहा. आणि कामाचा माणूस, प्रश्न सोडवणारा माणूस, अडचणीत धावून येणारा माणूस, हे सुद्धा मोठे पद आहे. अडचणीत धावून येणारा माणूस हे तुमच्याबद्दल म्हणणं, कामाचा माणूस म्हणणं, सुस्वभावाचा माणूस म्हणणं, छान निर्व्यसनी माणूस आहे म्हणणं, त्या माणसानं अनेक कामं केलेत, आजही त्याला जे शक्य आहे ते करतो म्हणणं, हे सुद्धा मोठं पद आहे.
हे जनतेच्या मनातलं पद आहे तुम्हाला सांगतो. यावरही लक्ष केंद्रित करणं आणखीन गरजेची गोष्ट आहे. आता मान सन्मानामुळे आज कोणी आपल्याला नमस्कार केला, कोणी आज आपल्याला सत्कार केला आणि या पहिल्या निवड झाली तेव्हा सत्काराला आला. आता आला नाही बाबा त्यानं, त्यावेळेस आला होता. ठीक आहे ना, आला नसेल. तुम्ही काय दररोज तुम्ही किती वेळेस गेलात? एका साहित्यिकाला एक पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार मिळाला. सर म्हणला मला की काही लोकांना मला पुरस्कार मिळाल्याचं कौतुक नाही म्हणलं. बरं, म्हणजे कौतुक नाही म्हणजे काय नाही सर? काय मेसेज तेवढं पाठवून दिलेत, पुन्हा काही सत्काराला आले नाहीत म्हणलं. बरं, मग कोण कोण आलं नाही? हे 10-12 जण आले नाहीत म्हणले. बरं, यांच्या सत्काराला किती वेळेस गेलात आतापर्यंत? त्यांचा बायोडाटा बघ, त्यांना किती वेळेस पुरस्कार मिळाले? मग तो विचार करायला लागला. तुम्ही प्रत्येक वेळी सत्काराला गेलात नाही, कामं होते म्हणून गेलो नाही. मग त्यांनी ते काही बिनकामाचे आहेत की काय? त्यांनाही कामं असू शकतात. बरं, प्रत्येक वेळी काय सत्काराला यायची काय आवश्यकता वाटत नाही, बोललं म्हणजे झालं असंही वाटते. हां, तेही बरोबर आहे म्हणलं. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की आपलं सामर्थ्य, आपला आनंद कोणाच्या तरी सत्कारावर, कोणातरी आपल्याला मान देण्यावर आहे अशी आपली जेव्हा मनाची समजूत होते, त्यांनी मान द्यावा, याने मान द्यावा, याने आपला सत्कार करावा, याने आपली मिरवणूक काढावी. आपली याने जिवंतपणीच काही जयंती करतात का लोक? नाही करत. तर सांगायचा हेतू हा आहे की ठीक आहे बाबा, नाही मान सन्मान भेटला, त्याची काही कारणं असू शकतात. त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम असू शकतात, त्याचा काही शारीरिक प्रॉब्लेम असू शकतो, मानसिक प्रॉब्लेम असू शकतो, काही कारणं असू शकतात, काही कारणं असू शकतात. मग आला नाही म्हणजे आयुष्यातून गेला आणि आपला आनंदही गेला, ही आपण जेव्हा समजूत करून घेतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख, काही जण सातत्यानं इतरांचं लक्ष आपल्याकडे कसं राहील यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं हे आपला जीवनातला आनंद गमावून बसणं आहे. एका बाईने खूप संग अंगावर घातले, साड्या भारी भारीच्या घेतल्या, जितकं नटता येईल तितकं नटली, जितके पांढरं तोंडाला फासता येईल तेवढं फासलं, सगळं केलं. आणि तरीही पण लोक त्याचं काही कौतुक केले नाहीत. महिलाही तेवढं काही कौतुक केलं नाहीत तिथं त्या कार्यक्रमामध्ये. येताना दुःखी झाली. मग दुःखी होऊन नवऱ्याला म्हणाली, लोकाला काहीच देणं घेणं नाही. कशाचं? एवढे सोनं नाणं घालून गेले अंगावर, एवढे कपडे भारीचे घालून घेतले, एवढं खर्च करून. तर अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी काय विचार करायला पाहिजे? लक्ष केंद्रित करणं, त्यांना काही कामं असतील, त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला ते बोलले नसतील, तुमचाच मान सन्मान केला नसेल किंवा तुमच्या कार्याची त्यांनी नोंद घेतली नसेल. बरं, तुमच्या अंगावरचं सोनं, तुमच्या अंगावरचे कपडे, त्याला तुम्ही काही देणार आहात का? मग आणि त्यांचा जन्म काय तुमच्या सोन्या नाण्याचं, तुमच्या कपड्याला त्याचं, तुमच्या मेकअपचं कौतुक करण्यासाठीच जन्म झाला का? तुम्ही बसला तिथे येऊन सगळ्यांनी येऊन तुमचं कौतुक करावं का? काय बाई मेकअप, काय बाई ड्रेस, काय बाई दागिने, हेच म्हणत बसावं का? त्याला बसलेत ना, बसू द्या ना, ते कार्यक्रम आहे तिथे. ठीक आहे, नाही म्हटलं कधीतरी म्हणतील. बरं, नाही म्हटलं तर काय तुमचे सोनं नाणं घेऊन गेले का? म्हणजे सांगायचा हेतू आहे की सातत्यानं दुसऱ्याने आपल्याबद्दल चांगलं बोलावं अशी भावना असं की आपला आनंद गमावून बसतो. आपण जेव्हा ड्रेसिंग करतो, वा, स्वतःला म्हणा ना, वा मस्त दिसायलो आज, वा मला हे छान शोभून दिसायले, अशा सूचना दिल्यानंतर आणि मस्त दिसायलो आणि लोकांच्या नजरेतही भरलो म्हणा, फक्त भरलात की नाही हे बघत बसू नका.
अशी मानसिकता विचार केल्यानंतर तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट राहायला शिकलं ना, की दुसऱ्यांनी बेस्ट म्हणावं या भावनेने जे तुमच्या आनंदाचा चक्काचूर व्हायला लागलेला आहे तो थांबेल. तर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जे मानसन्मान आतापर्यंत मिळाला आहे त्यांना किती मानसन्मान तुम्ही दिलात हा एक विचार करा. कदाचित तुम्हाला मानसन्मान देऊनही तुम्ही मानसन्मान देत नसाल तर तुम्हाला त्यांनी मायनस केलेला असेल. हाला किती मिरवणूक काढली तरी हा काही आपल्या मिरवणुकीमध्ये काही सहभागी होत नाही बाबा, बिझी राहतो असं जर म्हणून तुम्हाला मायनस करून टाकला असेल. आणि तुम्ही विचार करा ना तसं. आणि शक्य आहे का सगळ्यांच्या नोंदी घेणं कोणाला तरी शक्य आहे का? 10 कार्यक्रम आहेत समजा एका दिवसात, ते आजच 10 वाढदिवसाचे तुम्हाला निमंत्रण आले प्रत्यक्ष येण्याचे, तुम्ही सगळीकडे जाऊ शकता का? कोणीच जाऊ शकत नाही. ठीक आहे, अशा वेळी काय करायचं? जाऊ शकलो नाही म्हणूनही दुःखी मानतात काही जण. अरे बाबा, सगळ्यांना खुश करणं म्हणजे कोणालाच खुश न करणं असू शकते या घाईघाईमध्ये. इथं मग उचल तिकडे उचल. काही ठिकाणी तुम्ही जा, शक्य आहे तेवढं जा आणि तुम्ही आनंदानं जा. नाही तर चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील आपल्या तर त्या व्यक्तीला तुम्हाला जाऊनही आनंद वाटणार नाही. प्रॉपर वेळ तुम्हाला त्यांनाही देता आला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे, म्हणजे काही जण काही वस्तू गेल्या आपल्या जीवनातल्या की आनंद जात नाही, आनंद जातो. काही वस्तूवरच त्यांचा आनंद अवलंबून असतो. मग त्या वस्तू खराब झाल्या की दुःखी होतात. तर त्यावेळी काही जणाला प्रेम मिळालं नाही कोणाचं की दुःखी होतात. स्वतःवर प्रेम करा आणि ते दुसऱ्यावर करायचं तर निरपेक्ष प्रेम करायला पाहिजे. इतरांना सन्मान देण्याऐवजी दिला न दिला तरी आत्मसन्मान, स्वतःचा सन्मान करा ना. तुमची यादी करा, तुम्ही आतापर्यंत काय योगदान दिलेलं आहे या जगासाठी, कुटुंबासाठी, इतरांसाठी. हे योगदान देऊ शकलो हे माझं सामर्थ्य आहे याचा आनंद व्यक्त करा. तुम्हाला मिळालेल्या यशाच्या नोंदी ठेवा. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवत राहा आणि त्याच्याविषयी, तुमच्या जीवनात असणाऱ्या विषयी कृतज्ञता व्यक्त केला की आनंद टिकतो. जितके दिवस कृतज्ञता मनामध्ये आहे तितके दिवस मानसिक आनंद बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. आणि आणखीन एक सवय लावून घेतली पाहिजे, जे आहे जसं आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती. आता जे आहेत, ज्या आहेत ते जे आहे त्यात समाधान मानावं. म्हणजे काय? त्याच्यात काही बदल करणं शक्य असेल करा ना. आता तुम्ही घर बांधले, त्याच्यात आनंद माना. आता त्यात काही बदल करणं शक्य असेल ते तुमच्या क्षमतेनुसार, कौशल्यानुसार करत राहा. म्हणजे जे तुम्ही बदलही करू शकत नाही, दुःखी राहता, बाह्य बदलही करू शकत नसाल, तेव्हा मानसिक बदल तरी करा. मनाचीच तरी समजूत घालण्यामध्ये, मनाला शिक्षण देण्यामध्ये आणि मनाला प्रशिक्षण देण्यामध्ये तुम्हाला तयारी करावी लागेल. जे आहे ते सुखाचं आहे, जे आहे ते चांगलं आहे. लोकांनी, माझी माय म्हणायची की लोकांनी सोन्याची सरी घातली म्हणून आपण काही फाशी घ्यायचं का? तर जे आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद फैलावतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, सातत्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये काही उणीवा असतात. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीत काही उणीवा असतात, प्रत्येक कार्यक्रमात काही उणीवा असतात, प्रत्येक वास्तूत काही उणीवा असतात, वस्तूत काही उणीवा असतात, व्यक्तीत असतात, पुढच्या असतात, स्वतःत असतात. आता ह्या उणीवाचाच बाजार आपण भरवला तर आपल्या जीवनातला आनंद टिकत नाही. तर आपल्या आणि पुढच्याच्या जीवनामध्ये किंवा पुढच्या व्यक्तीमध्ये जे काही चांगलं आहे त्यावर जर आपण लक्ष केंद्रित करू शकलो
त्याकडे तसं पाहू शकलो त्या नजरेनं, तर आपण नक्की आनंदी राहू शकतो, जितकं शक्य आहे तितकं. हां, ठीक आहे, दुःखी होतं का नाही माणूस? होतो, नक्की होतो. पण त्या दुःखातूनही आपल्याला बाहेर येता आलं पाहिजे, तरच तुम्ही दुःखात असाल तर तुमच्या जीवनात आनंदाचे प्रसंगही तुम्हाला आनंद देऊन जात नाहीत. लक्षात आलं का? तुम्हाला आनंदाचे प्रसंग तुमच्या जीवनात घडले तरी तुम्ही आतूनच दुःखी असाल तर तुम्हाला कशाचंच काय वाटत नाही. मग कशातच त्याला कशाचीच वासना राहिली नाही ग, त्याला अन्न गोड लागणं आलंय, माणसाला बोला वाटणं आलंय, त्याचं काल एवढा मोठं लेकरानं मोठं यश मिळवलं तरी त्याला आता काहीच वाटणं आलं, काहीच म्हणला नाही माय, असं म्हणतो. म्हणजे तुम्ही आतून इतकं जर नैराश्य, दुःख, चिंता, भय अशा नकारात्मक गोष्टीनं जर तुम्ही आतून भरलेला असाल तर तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा आनंद वाटणार नाही. म्हणून आतून निर्मळ झालात, आतून स्वच्छ असलात, आतून समाधानी असला तर प्रत्येक गोष्टीत माणसाला आनंद वाटायला लागतो. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघताना यात काय चांगलं आहे हे एक बघायचं. आणि ही गोष्ट बऱ्याचदा जी गोष्ट आहे त्यात आनंद वाटत नसेल तर ती गोष्ट नसल्यामुळे काय होईल हा विचार केला तर ती गोष्ट तुमच्या जीवनात नाहीच, आता मग राहणार नाही, मग आहे त्यात समाधान मानलं पाहिजे हा विचार तुमच्या मनात निर्माण होईल. दुसरी गोष्ट की आपल्या मनामध्ये नेहमी सद्भावना असेल इतरांबद्दल तर तुम्ही आनंदी राहू शकता. कारण आतून जर सकारात्मक भावनेनं प्रेम आहे, उत्साह आहे, आनंद आहे, या भावनेनं आतूनच भारलेला असाल तर बाह्य गोष्टी येत नसतात. मला फुगा आहे आतून हवेनं भरलेला आहे तर त्याच्यामध्ये पाणी नाही जाणार ना. तसं तुम्ही आतून जर आनंदानं, कृतज्ञतेनं, आत्मविश्वासानं, आत्मसन्मानानं, प्रेमानं आणि आहे त्यामध्ये आनंद मानण्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहाल आणि तुमचा आनंद फिरावला जाणार नाही. तर त्यासाठी मनाची आणि चित्ताची शुद्धी हे अनेक संतांनी सांगितले. मग आपल्याला चित्त शुद्ध जर असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विचलित होणार नाही, आनंदी राहू. मग जेव्हा ज्यांचं चित्त शुद्ध असते त्याला बाह्य घटक विचलित करत नाहीत. त्याच्यात कोणाबद्दल गैरसमज नाहीत, कोणाबद्दल नकारात्मक विचार नाही, कोणाबद्दल वाईट भावना नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही. एकदम निर्मळ, नितळ गंगेच्या पाण्यासारखं आहे. गंगेचं आत्ताचं हा उदाहरण आहे. पूर्वी हिमालयातल्या गंगाचं उदाहरण घ्या बघा. आताच हिमालयातून येणाऱ्या पाण्याकडे बघा, ते निर्मळ नितळ दिसते. तसं तर तुकोबारायांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. त्याचं एक दररोज माणूस जर आपलं चित्त शुद्ध करत असेल तर त्याच्या सुखाला सीमाच नसते. इतकेच सुख, इतका आनंद, असं तुकोबाराया सांगतात. आणि असं असतानाही म्हणजे याचा अर्थ असा आहे का तुम्ही आनंदी राहिलात, तुम्ही प्रसन्न राहिलात म्हणजे तुमच्या जीवनात नकारात्मक घटना घडणार नाहीत का? घडतात. तुमच्या शेतात चोरी होणार नाही का? होऊ शकते. तुमच्या घरातही चोरी होऊ शकते. लक्षात आलं? तुम्ही निवांत आनंदात आहात म्हणजे तुमच्या जीवनातला एक दिवस कमी होणार नाही का? होणार आहे. सगळं होतानाही तटस्थतेने पाहून आनंदी मनोवृत्ती टिकून ठेवता आली की माणूस आनंदी वाटतो. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे, चित्त समाधान जर आपण ठेवू शकलो, शुद्ध ठेवू शकलो तर विष सुद्धा सोनं वाटू शकतं. चित्त समाधान तरी विष वाटे सोने. आणि एका ठिकाणी असे म्हटले
किंवा जर तुमचं चित्त शुद्ध आहे, तुमच्या मनात आनंद आहे आणि तुम्ही प्रसन्न आहात, इतरांबद्दल सकारात्मक भाव आहे, तर शत्रूसुद्धा मित्र होतात असं तुकोबाराय म्हणतात. ती तुमचं चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. आता काव्याचा शब्दशः अर्थ सगळ्याच घ्यायचा नसतो. काही काही त्यातल्या शब्दांचा मतितार्थ घ्यावा लागतो. म्हणजे कसं, आता वाघ खाणार नाही का? तुम्हाला जंगलात नेलं, तुम्ही बसलेला आहात, वाघाला भूक लागली प्रचंड, चित्त्याला भूक लागली प्रचंड, नागाचा 100 नागं आले तुमच्या तिथं, ते तुम्हाला चावणार नाहीत का? तुमच्या अंगावर टाकले तर चावतील ना. पण याचा अर्थ तुकोबारायांना असं स्पष्ट असं नाही सांगायचं, तर असं सांगायचं त्यांना की जीवनामधल्या जे काही नकारात्मक घटना असतील, नकारात्मक व्यक्ती असतील, नकारात्मक परिस्थिती असतील, तर तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, खाऊ शकत नाही. या अर्थानं त्रास देऊ शकत नाही, त्रास देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता समजा काही जणाला हेच उदाहरण देतो, काही जण खूप टीका करतात एखाद्या व्यक्तीवर, तर ते व्यक्ती म्हणते ठीक आहे, म्हणते करू दे, म्हणते. म्हणजे याच्या मनावर परिणाम होऊ देत नाही. तुम्हाला बाह्य नकारात्मक गोष्टीचा मनावर परिणाम होऊ द्यायचाच नाही, हा निश्चय असेल, हा दृढ संकल्प असेल, आणि रोज हा संकल्प करत असाल आणि अशा रोज स्वयंसूचना मनाला देत असाल, तर नक्की सांगतो तुमचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ कधीच माणूस दुःखी होत नाही का? होऊ शकतो ना, पण त्यातून 24 तास दुःखी नको राहू. तर त्यातून बाहेर लवकर येते, हे जर ऐकलं आणि या पद्धतीने आपण जगू लागलो तर, असा त्याचा अर्थ आहे. तर आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान, हा एक विषय तुकोबारायांनी सांगितला. आपलं स्वहित कशात आहे आपलं? तर चित्त समाधान ठेवण्यात आहे, आनंदी राहण्यात आहे, समाधानी राहण्यात आहे, कृतज्ञतेनं भरून जाण्यात आहे त्या परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करणे, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, चांगल्या भावना ठेवणे, इतरांचं सबका भला होय रे, सर्वे सुखेन संतु सर्वे निराम है, ही भावनानी भूमिका ठेवणे. आता काही जणांचं असं आहे की विरोधक सण होत नाहीत, मग दुःखी होतात. आता बऱ्याच जणाला आपल्याला सगळ्यांसोबत ज्याला समाविष्ट होता येते, सगळ्यांचा स्वीकार ज्याला करता येते, त्याला आनंदी राहता येते. आपण जर इथं काही लोकांचा स्वीकार करू शकलो, काही जण मग समोर आले की आपल्या तळपायाच्या मस्तकाला जाते, मग आपल्या जीवनातला आनंद कापूर उडून जावा तसा उडून जातो. बघा, काही जणाला वाढदिवस साजरे होतात, तर त्यातले काही फोटो बघितले तर काही जण दुःखात दिसतात. त्याचं काय झालं आहे? त्याला उगा आता बोलवण्यानं आलो, त्याला काय मला त्याच्या वाढदिवसाला यायचीच इच्छा नव्हती. बरं ठीक आहे बाबा. म्हणजे किंवा आता महानगरपालिकेमध्ये काही उपमहापौर महापौर निवडी झाल्यात महाराष्ट्रातून, काही फोटो आले त्यांच्या ग्रुपसोबत, म्हणजे त्यांच्याच पक्षाचे ते माणसं आहेत, पण काही जणांचे चेहऱ्यावर दुःख दिसायला लागले, काही जणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला आहे. कारण त्यांना दुःख का दिसायले? मला मिळायला पाहिजे होते पण त्याला मिळालं, हे देखवत नसणं, ते सण न होणं, त्यामुळे चेहरा दुःखी राहतो. लोकांच्या लक्षात येतात हा नाराज झाला आहे, पण त्यानं लोकांना काय वाटलं तर थोडं ते लोक नाराज होणार आहेत, आणि लोक नाराज झाले आणि तुम्ही नाराज झाला म्हणजे काय तुमच्या जीवनात थोडंच आनंद येणार आहे, आणि तुम्ही नाराज झाल्यामुळे थोडंच पद मिळणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे तर आहे त्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला ते पद मिळू नये, ते पैसा मिळू नये असं कदाचित म्हणणार नाही, केव्हाच म्हणणार नाही. पण जर मिळालं नाही तर आहे आत्ता काय करायचं,
आहे त्या परिस्थितीमध्ये कोणते मार्ग काढायचे, आपलं ध्येय काय आहे, जे जनकल्याण आहे. आपलं ध्येय काय, आपल्या आरोग्याचं लक्ष केंद्रित करणं आहे. ध्येय काय आहे, आपलं इतरांसोबत चांगलं वागणं हे आपलं ध्येय आहे. मग त्या ध्येयावर फोकस करा. तुमच्या कृती आणि उक्तीमध्ये जे काही आज मी काय देऊ शकलो, देण्यामध्ये जी माणसं आनंद मानतात ती माणसं जास्त आनंदी राहतात. फक्त मला आज काय मिळालं, कोण माझा सत्कार केला, कोण मला हे केलं, आणि सगळ्यांना स्वीकार क्षमता हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. सगळ्यांना स्वीकारता आलं. एकाला म्हटलं की बाबा हे पदावर तू बसतोस का, नाही म्हणलं नाही. का, मला सगळ्याचे तोंड पाहावं लागतात मला तिथं बसलं की, आणि मला या इतक्या लोकांची तर तोंडच बघायची इच्छा नाही, मला त्याच्याशी बोलायची इच्छा नाही. मग ते त्या पदावर बसलं की मला यांना बोलावं लागते, त्यांना काम सांगावं लागते. मग त्यानंतर मग त्यांचं काही जीवनात चांगलं घडलं तर मग त्याचा सत्कार करावा लागते, त्याच्याबद्दल चांगलं बोलावं लागते, आणि ते मला काही सहन होत नाही. मला नकोच, मला ते पद नको, ते गंगेत जाऊ दे मला. म्हणजे आमच्यामध्ये दुसऱ्यांना स्वीकारण्याची कॅपॅसिटी नसेल तर तुम्हाला मुख्य पदावर बसता येत नाही. कारण मुख्य पदावर बसल्यानंतर तुम्हाला सगळ्यांकडे समदृष्टीनं पाहण्याची वृत्ती आणि त्याच्या सुखदुःखात समावेश होण्याची भावना तुमच्यामध्ये विकसित व्हावी लागते. सगळ्यांना स्वीकारण्याची क्षमता तुमच्यामध्ये यावी लागते. तर ह्या सगळ्या गुणाची साधना ही आनंदी साधना आहे. जितके गुण वाढवत जाता येईल तितके वाढवत जावं, आणि दुःखी झालं तरी माणूस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत राहणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, योगासन करणे, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणे, चांगल्या व्यक्तीसोबत बोलणे, विनोदी पुस्तक वाचणे, आपल्या गरजा काय आहेत त्यावर फोकस करून त्या गरजा पूर्तीसाठी कृती आणि युक्ती करत राहणे, या आणि आणखीन काही गोष्टीबद्दल आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण नक्की सांगू शकता, किंवा मी माझा आपल्यासाठी नंबर देऊन ठेवतो 9767704604. या नंबरवरही आपण मेसेज करू शकता किंवा वेळ घेऊन फोनही करू शकता. धन्यवाद.